जळगावच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे। माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे। त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे। उन्मेष पाटील यांनी याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता, पण आता त्यांनी त्या पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारली होती आणि त्या जागी स्मिता वाघ यांना तिकीट दिले। यामागे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय डावपेच असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती। 2014 मध्ये पाटील आमदार झाले, तर 2019 मध्ये त्यांना अनपेक्षितपणे लोकसभेची उमेदवारी देऊन खासदार करण्यात आले, पण यावेळी तिकीट कापल्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाली होती। दरम्यान त्यांनी शेतकरी आंदोलन उभं करत भाजपवरही टीका केली होती। आता मात्र त्यांनी सत्ताधारी महायुतीत प्रवेश करत नवे राजकीय समीकरण तयार केले आहे। विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उन्मेष पाटील हे जळगावचे भावी खासदार असू शकतात असे सूचक विधान केले। त्यामुळे जळगावच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होत असून भाजप समोर नवं राजकीय आव्हान उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।